सिविट ट्विन तयार केलाय. सिविट ट्विनचा अर्थ काय आहे? महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल हा एक अत्यंत महत्वाचा विषय असतो. मागच्या काळामध्ये आपण संगणकीकृत प्रणाली आली ऑटो डीसीआरची. त्यातल्या त्यात मुंबईची प्रणाली चांगली आहे, पण त्यातही ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. म्हणजे तुम्हाला ऑटो डीसीआरही करावा लागतो आणि प्लस फिजिकली पण सबमिशन करावं लागतं. आता ही जी प्रणाली सुरू केली आहे 100% AI आधारित प्रणाली सुरू केली. आता ही प्रणाली 24 तास उपलब्ध आहे, कारण त्याला AI चे एजंट्स आहेत, यांना काही रात्री झोपावं लागत नाही. त्यामुळे 24 तास ही प्रणाली त्या ठिकाणी आहे. यामध्ये 12 AI एजंट्स आहेत जे बिल्डिंग प्लॅनच्या सबमिशन पासून मंजुरीपर्यंत सगळ्या प्रकारचं काम हे AI एजंट्स करतात. आणि व्यवस्था अशी केली आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे DCR आहेत, त्यामुळे सोपं सांगायचं झालं तर कोणी दिवसाच्या 24 तासात कधीही आपली ऍप्लिकेशन सबमिट केली तर तो एजंटच सांगेल की ऍप्लिकेशन मध्ये काही कमतरता आहे का. आणि एकदा त्यांनी सांगितलं की तुमची ऍप्लिकेशन परिपूर्ण आहे तर महापालिकेचा कुठलाही अधिकारी ती ऍप्लिकेशन थांबवू शकत नाही. म्हणजे कोणीही याच्यामध्ये व्यक्तीच नाही. 100 प्रकारचे कंप्लायन्स चेक करावे लागतात. हे 100 कंप्लायन्स चेक हे जे AI एजंट्स आहेत, AI एजंट म्हणजे जसं आपल्याला सिरी असतं किंवा एलेक्सा असतं, हे जसे एजंट आहेत तसेही ते एजंट आहेत जे बोलणार आहेत, जे सांगणार आहेत तुम्हाला. त्या एजंट्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम आपण करणार आहोत. याच्यामध्ये 2 मुख्य पोर्टल आणि ऑटो सिंक पोर्टल केलेलं आहे. त्यामुळे आपले आर्किटेक्ट्स जे त्या ठिकाणी प्लॅन मांडतात त्यांना स्वयं तपासणीचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते याच्यातनं स्वयं तपासणी करून एकदा त्यांनी अप्रुव्हल घेतलं की त्यानंतरची प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. ही पण प्रोसेस सोपी आहे, पण हे घेतल्यानंतर कोणी त्यांना थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं. यातनं काय फायदा आहे? एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही नकाशे रिजेक्ट होतात त्या रिजेक्शन मध्ये 60% घट येणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे फ्रीवेलस गोष्टीवर ते रिजेक्ट होतात. मग लोक चक्रा मारत असतात. मग चक्रा मारणारे काय करतात तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाहीये, त्यामुळे हा विषय संपणार. आणि व्यवस्था अशी केली आहे की यातला 60% डेटा 60% डेटा ऑटो फिल होणार आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या डेटाबेस मधनं डेटा फेच करणार आहे. म्हणजे बावनकुळे साहेबांची समजा ते जमिनीची डेटाबेस असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अजून कुठली इलेक्ट्रिसिटीची असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अशा पद्धतीनं 60% डेटा ऑटोफिल होणार आहे. ड्रॉइंग फॉर्मॅटिंग मध्ये 50% अचूकता याच्यातनं येणार आहे. स्वयंचलित तपासणी होणार आहे. त्यामुळे डेटाची जी सुसंगती आहे ही 70% पेक्षा जास्त असेल. याचं मे महिन्यामध्ये आपण त्याची सुरुवात केली, सॉफ्ट लॉन्च केला. अतिशय चांगलं स्वागत हे याचं झालेलं आहे. आणि एकदा मुंबईमध्ये प्रणाली यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेत पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर सगळ्या नगरपालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये हीच प्रणाली लागू होईल. कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन असणार नाही. ह्युमन ओव्हरसाईट असली पाहिजे या दृष्टीने याची व्यवस्था आपण केली.